श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल वरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्येष्ठ अमावस्या आज आहे. ज्येष्ठ अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा, पितृतर्पण आणि दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खालील सोपे उपाय करावेत. पहिला आहे पितृतर्पण आणि दान. सकाळी लवकर उठा, पवित्र नदी किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. त्यानंतर दक्षिण दिशेला मुख करून पाण्यात काळे तीळ आणि फुलं टाकून पितरांचे स्मरण करावे. त्यानंतर दक्षिण दिशेला मुख करून फुलं टाकून पितरांचं स्मरण करा. या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणाला काळे तीळ, काळं वस्त्र आणि अन्नदान करावे. दुसरा आहे पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो असे मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि काळे तीळ मिश्रित जल अर्पण करावे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ 7 किंवा 11 मोहरीच्या तेलाचे दिवे लावावेत. तिसरा आहे शिव आणि शनी पूजा. अमावस्येला भगवान शिवाची पूजा करणे विशेष फलदायी असते. शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करावे. तसेच शनी देवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करून ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. चौथा आहे पशु पक्ष्यांना अन्नदान. या दिवशी कावळे, गाय आणि कुत्र्याला अन्नदान केल्याने पितृदोष शांत होतो आणि सौभाग्य प्राप्त होते. आजारी पडणे, विवाहामध्ये विनाकारण अडथळे येणे किंवा ठरलेले लग्न मोडणे, पती पत्नींमध्ये किंवा मुलामध्ये सतत वाद होणे, घरात शांतता न राहणे, नोकरी किंवा व्यवसायात वारंवार नुकसान होणे, कर्ज वाढणे, स्वप्नात वारंवार पूर्वज दिसणे किंवा पाण्यात बुडत असल्याचे स्वप्न पडणे. जर तुमच्या घरातही असे लक्षणं असतील तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी खालील विधी नक्की करा. पहिली पायरी, सकाळी करायचे स्नान आणि संकल्प करावा. अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत उत्तम मानले जाते. जर शक्य असेल तर पवित्र नदीत स्नान करावं. जर शक्य नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल आणि थोडे काळे तीळ टाकावे. स्नान करताना मनातल्या मनात गंगा माता आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. स्नानानंतर स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. अमावस्येला गडद काळे किंवा लाल कपडे घालणे टाळा. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. चला तर मग सुरुवात करू. गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यामध्ये कापसाच्या वातीऐवजी लाल रंगाचा धागा वापरा किंवा त्यात चिमूटभर हळद टाका. हा दिवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दुसरा आहे कापूर आणि लवंगाचा धूर. रात्री 9 वाजल्यानंतर एका चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात 5 कापूर वड्या आणि 5 अखंड लवंगा ज्या तुटलेल्या नसाव्या अशा जाळा. त्यांचा धूर संपूर्ण घरामध्ये प्रत्येक खोलीत आणि कोपऱ्यात फिरवा. हा धूर घरातील वास्तुदोष, नजर दोष आणि भांडणे निर्माण करणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. यामुळे घरातील सदस्यांचे मन शांत होते आणि पैशांचे नवीन मार्ग मोकळे होतात. तिसरा आहे तिजोरीचा उपाय. अमावस्येच्या रात्री एका लाल कपड्यावर एक नारळ, ज्याला पाणी आहे असं, नंतर 5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या ठेवा. या सर्वांवर हळद कुंकू वाहा आणि माता लक्ष्मी समोर ठेवून ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः या मंत्राचा
108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी हा लाल कपडा सर्व वस्तूंसह बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय तुमच्या व्यवसायात वृद्धी करेल आणि अडकलेला पैसा परत मिळवून देईल. पशु पक्ष्यांचे महत्व. आपल्या सनातन धर्मात निसर्गातील प्रत्येक सजीवाला देवाचं रूप मानलं गेलं आहे. अमावस्येच्या दिवशी पशु पक्ष्यांना अन्न देणे म्हणजे थेट देव आणि पितरांची सेवा करणे होय. शास्त्रात याला पंचबळी कर्म असे म्हटले आहे. कावड्याला यमराजाचा दूत आणि पितरांचे रूप मानले जाते. अमावस्याच्या दिवशी दुपारी घरातील जेवण बनवल्यानंतर पहिली भाकरी किंवा पुरी कावड्यासाठी काढून घराच्या छतावर ठेवावे. जर कावड्याने ते अन्न खाल्ले तर समजावे की तुमचे पूर्वज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. काळी गाय. गायीमध्ये 33 कोटी देव राहतात असे आपण मानतो. अमावस्येला गायीला हिरवा चारा आणि गुळ भाकरी खाऊ घालावी. यामुळे घरातील सर्व संकटे जे असतात ते टळतात. काळा कुत्रा. कुत्रा हा शनी आणि भैरव देवाचं वाहन मानला जातो. या दिवशी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट खायला द्यावीत. यामुळे राशीमधील शनी, राहू आणि केतू यांचे अशुभ प्रभाव तात्काळ दूर होतात. मुंग्या आणि मासे. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर पिठात साखर मिसळून ते पीठ मुंग्यांच्या वारुळाजवळ टाकावे. तसेच नदीतील माशांना पिठाच्या गोळ्या करून खाऊ घालाव्यात. हे उपाय तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडतात. मंडळी, आपण काय करावे हे तर पाहिले, पण अमावस्येच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये. नाही तर पूजेचे फळ मिळत नाही आणि उलट देवाचा आणि पितरांचा कोप सहन करावा लागतो. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. तामसिक भोजन टाळा. या दिवशी विसरूनही मांस, मद्य, अंडी आणि कांदा लसूण खाऊ नये. पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा. भांडण आणि कलह या दिवशी घरात वाद घालू नका. कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः वृद्ध व्यक्ती, आई वडील किंवा गोर गरिबांना दुखवू नका. त्यांच्या नाराजीमुळे पितृदोष तीव्र होतो. स्मशान किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळा. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणत्याही निर्जन जागी, जंगलात, स्मशानाजवळ जाणे टाळावे. अमावस्येच्या दिवशी आणि रात्री पती पत्नींनी भांडण करू नये असे शास्त्रात सांगितले जाते. झाडे तोडू नका. या दिवशी कोणतीही हिरवी झाडं किंवा पाने तोडू नका. विशेषतः पिंपळ, वड आणि तुळशीला हानी पोहोचू देऊ नका. मंडळी, आज आपण ज्येष्ठ अमावस्येच्या प्रत्येक पैलूवर अतिशय सविस्तर चर्चा केली आहे. हे उपाय दिसायला सोपे वाटतात, पण जर तुम्ही ते पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने केले तर याचे परिणाम खूप सकारात्मक मिळतात. तुमच्या आयुष्यातील संकट दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदेल यात शंका नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जर तुमचे काही प्रश्न असतील तरीही तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्य कर्माचा लाभ घेता येईल. व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना सर्व इच्छा आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद. ईश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.